म्हणजे हा चॅप्टर आपला कंप्लीट होईल. ओके. तर आता बघा काय दिलेलं आहे, टू प्लेसेस ए अँड बी आर 80 किलोमीटर अपार्ट फ्रॉम इच अदर ऑन अ हायवे. म्हणजे ए आणि बी हे दोन प्लेसेस आहेत. ए ए आणि बी हे दोन काय प्लेसेस आहेत. ए आणि त्यांच्यामधले डिस्टन्स दिलेलं आहे किती, 80 किलोमीटर अपार्ट. 80 किलोमीटर अपार्ट. 80 किलोमीटर अपार्ट. A car starts from A and another from B. म्हणजे एक कार ए पासून चालू झाली, म्हणजे त्याला आपण नाव देऊ पी, आणि दुसरी कार क्यू पासून चालू झाली ॲट द सेम टाइम. इफ दे मूव इन सेम डायरेक्शन. आता जर ते दोन्ही एकाच डायरेक्शनला जर मूव होत असतील, दे मीट इच अदर इन 8 hours. म्हणजे टाइम किती दिलेला आहे, 8 hours नंतर दोन्ही भेटतील. हं? परत दुसरं पुढचं काय दिलेलं आहे, इफ दे मूव इन अपोजिट डायरेक्शन. जर ते अपोजिट डायरेक्शनला मूव झाले, ही दुसरी कंडिशन, ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन म्हणजे पी इकडे जाईल, क्यू इकडे जाईल. ओके. अपोजिट डायरेक्शन टुवर्ड्स इच अदर दे मीट इन 1 hours 20 minutes. टाइम किती दिलाय, 1 hours 20 minutes. डिटरमाइन द स्पीड्स ऑफ कार. तर आपल्याला काय काढायचे, कारचे स्पीड कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे जर आपण याचं एक्स घेतलं, याचं वाय घ्या, एक्स वाय. बघा बरं, ह्याचे दोन इक्वेशन भेटतील, दोन इक्वेशन वरून आपल्याला ते सॉल्व्ह करायचे. बघा ट्राय करा बरं. 35 km/h and 25 km/h. ओके. बघू आपण काहींनी उत्तर सांगितले 35 km/h आणि 25 km/h. पण चेक करा, पहिल्या कंडिशनला जर घेतलं आपण, तर आपल्याला काय असतं, रिलेटिव्ह स्पीड काय घेणार आपण, कंडिशन फर्स्ट. कंडिशन फर्स्ट, रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू एक्स मायनस वाय. कारण की एक्सचं स्पीड जास्त असेल, ती कॅचअप करते म्हणल्यावर. मग आपल्याला काय करायचं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे 8c डिवायडेड बाय टाइम किती होतोय 8 hours. म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10. हे इक्वेशन पहिलं आहे. सिमिलरली याच पद्धतीने आपण काय करणार, इक्वेशन सेकंड काढणार. फॉर कंडिशन सेकंड, आता या कंडिशन मध्ये पी आणि क्यू हे इज मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर, म्हणजे ते एकमेकीकडे येतात, त्याच्यामुळे त्यांच्या स्पीडची काय केली जाते, आपण ॲडिशन केली जाते. म्हणजे काय घेणार आपण, एक्स प्लस वाय इज इक्वल टू टोटल डिस्टन्स 80 किलोमीटर डिवायडेड बाय 120/60. 80 डिवायडेड बाय 1, आता याचं किती होईल 1/3. म्हणजे 80 डिवायडेड बाय 4, इथं वरती 3 जाईल. म्हणजे 20×80 20×60. इक्वेशन सेकंड. ओके. इक्वेशन सेकंड झालं. तर आपल्याला काय करायचं आता, हे इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंडचं बरोबर तेवढं चालेल का, 20 1/3 1 3 1 4, वरती गेले 3 20×80 बरोबर आहे. मग एक्स मायनस वाय
इज इक्वल टू 10 आणि एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60. प्लस एक्स प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होईल, म्हणजे 2x इज इक्वल टू 70 आलं. एक्स इज इक्वल टू 35 km/h. एक्स इज इक्वल टू 35 km/h असेल तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 10 आहे, म्हणजे वाय इज इक्वल टू किती येईल 25 km/h. वाय इज इक्वल 25 km/h. ओके, घ्या बरं लिहून त्यांचं, ज्यांना नाही आलं त्यांनी. तर बरोबर आहे तुमचं. बघा बरं, याचं ट्राय करा. सिंपल आहे गणित. आलं का उत्तर? चला मी सुरुवातीची सांगतो बघा. अ मॅन टेक्स 6 hours 30 minutes in going by cycle and coming back by scooter. He would have lost 2 hours 10 minutes by going on a cycle both ways. How long will it take him to go by scooter both ways? तर तर तुमचं 4 hours 20 minutes. बघा, बरोबर आहे होते. हाऊ लॉंग वुड इट टेक हिम टू गो बाय स्कूटर्स बोथ वे. जर दोन्ही बाजूने जर स्कूटरने गेला तर त्याला किती वेळ लागेल हे काढायचे. तर समजा आपण ए आणि बी हे दोन प्लेसेस आहेत. ए आणि बी हे दोन प्लेसेस आहेत. तर पहिल्या कंडिशननुसार जाताना कशाने गेलाय सायकल, येताना कशाने आलाय स्कूटर. ओके, जर मी जर असं म्हणलं की सायकल प्लस स्कूटर ह्या दोघांचा टाइम किती लागतोय 6 hours 30 minutes. हे झालं इक्वेशन पहिलं. आता कंडिशन दुसरी, तर ए आणि बी. आता ते काय म्हणतात, जर जाताना देखील सायकलने गेला आणि रिटर्न देखील सायकलने आला, जाताना देखील सायकलने गेला आणि रिटर्न देखील सायकलने आला, तर त्याला किती 2 तास 10 मिनिटं एक्स्ट्रा लागतात. यू वुड हॅव लॉस्ट 2 hours 10 minutes बाय गोइंग ऑन सायकल बोथ वेज. म्हणजे तसं कारण आपण सायकल प्लस सायकल इज इक्वल टू 2 तास 10 मिनिटं म्हणजे 8 hours 40 minutes
इक्वेशन सेकंड. ओके. जर मी असं जर म्हणलं की सायकल प्लस सायकल टू सायकल इज इक्वल टू 8 hours 40 minutes, तर सायकल इज इक्वल टू काय येईल? 4 hours 20 minutes. सायकल किती आलं जाताना 4 तास 20 मिनिट लागतात. तर मग स्कूटरला किती वेळ लागतोय फक्त एका वेळेस येताना ते काढू. ही सायकलची व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये टाकू आपण. म्हणजे किती होईल? 4 hours 20 minutes प्लस स्कूटर इज इक्वल टू 6 hours 30 minutes. मग स्कूटर इज इक्वल टू 6 hours 30 minutes मायनस 4 hours 20 minutes म्हणजे 2 hours 10 minutes. पण हे कधीच काढलं आपण? फक्त वन वे जाताना. हे जे स्कूटरचा जो आहे इथला 2 hours 10 minutes. आता ते काय म्हणतात की बोथ वेज, दोन्ही वेज न जाण्यासाठी काय होईल मग? बोथ वेज टाइम, बोथ वेज टाइम इज इक्वल टू काय होईल? याचे डबल होईल. 4 hours 20 minutes, 4 तास 20 मिनिटं एवढा होईल. 4 hours 20 minutes एवढा होईल. ओके, बरोबर आहे. 4 तास 20 मिनिटं गेले लिहून 1 मिनिटात. ओके, इथं आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आता आपण प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन चालू करू. आता ट्रेनचा जो चॅप्टर आहे तो सेम आपला याच बेसिसवरती आधारित आहे. फॉर्म्युला देखील आपला तिथं स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम राहणार आहे. फॉर्म्युला देखील आपला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइमचा राहणार आहे. फक्त डिस्टन्सला कधी कधी तिथं लेंथ ऑफ ट्रेन हा शब्द वापरला जाईल. ओके, आता याच्यामध्ये एक बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे लक्षात ठेवायची, की आपल्याला एक्झाम्पल हे 2-3 टाईपचे असतात. की एक ट्रेन आहे ती एखादा पोल असेल, एखादा पर्सन असेल, एखादा ब्रिज असेल, एखादा टनेल असेल, एखादा प्लॅटफॉर्म असेल, तर त्याला क्रॉस करत, बरोबर. तर ज्यावेळेस ट्रेन एखाद्या व्यक्तीला, पोलला क्रॉस करत असेल त्यावेळेस काय, त्या डिस्टन्स हे ट्रेनची फक्त लेंथ घ्यायची. जे आपण डिस्टन्स कव्हर करायचं असतं ना, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, त्याच्यामध्ये डिस्टन्स काय घेणार आपण? फक्त त्याची ट्रेनची लांबी घेणार. परंतु ज्यावेळेस ते एखादं ब्रिज असेल, प्लॅटफॉर्म असेल किंवा टनेल असेल किंवा अनादर स्टेशनरी किंवा मूव्हिंग ट्रेन असेल, तर त्यावेळेस डिस्टन्स काय करायचं? त्या ट्रेनची लेंथ प्लस जे दुसरं दिलेलं आहे, कोणतंही असू द्या, ब्रिज असो काय असो, त्या दोघांची लेंथ ॲडिशन करायची. प्लस त्याच्यामध्ये रिलेटिव्ह स्पीडचा, जसं की आता पण आपण सॉल्व केलेले आहेत काही गणितं, ज्यावेळेस ते
एकमेकाच्या दिशेला असतील, विरुद्ध दिशेनं किंवा टुवर्ड्स इच अदर, तर त्यावेळेस त्यांच्या स्पीडचं काय करणार आपण, एक्स प्लस वाय होईल. परंतु ज्यावेळेस ते मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर असतील, तर त्यावेळेस एक्स मायनस वाय असते. म्हणजे सॉरी, अवे फ्रॉम म्हणण्यापेक्षा एका पॅरल रेषेमध्ये एकाच दिशेने जात असतील त्यावेळेस त्यांच्यातलं स्पीडमधला डिफरन्स घ्यायचा असतो. आणि बाकी सेम प्रोसिजर आपली डिस्टन्स अँड टाईम या चॅप्टरमध्ये यूज करायचे. ओके, बघा बरं, सॉल्व करा. आता पोल असेल, एखादा व्यक्ती उभा असेल, तर त्यावेळेस आपण काय करणार, त्याची फक्त ट्रेनची लेंथ कन्सिडर करणार. बघा बरं, हे सॉल्व करणार नाही सर, सांगा. किती आले हे, 12 सेकंड. बघा काय दिले आपल्याला, 100 मीटर लॉंग ट्रेन इज रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 30 किलोमीटर पर आवर and the time taken by it to pass a man standing near the railway line. म्हणजे ही ट्रेन आहे, त्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला, 100 मीटर दिलेलं आहे. इथे एक व्यक्ती उभा आहे, म्हणजे तो फक्त उभा आहे, स्टेशनरी आहे, तो काय मूव्ह होत नाही. तर ट्रेनचं स्पीड किती दिलेलं आहे, 30 किलोमीटर पर आवर. तर आपल्याला टाइम किती लागतो तो काढायचा आहे सेकंदमध्ये. ओके, मग पहिल्यांदा काय करू आपण, याचं हे जे 30 किलोमीटर पर आवर आहे त्याचं मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्जन करून घेऊ. कारण की आपली व्हॅल्यू कशामध्ये आहे, मीटरमध्ये आहे. म्हणजे स्पीड किती होईल, हे 30 × मीटर पर सेकंदमध्ये करताना आपण 5/18 मल्टिप्लाय करतो, म्हणजे किती, 6×18 6×5 = 30, म्हणजे 25/3 मीटर पर सेकंद. आता ज्यावेळेस एखादा व्यक्ती वगैरे असेल, मी सुरुवातीला सांगितलं, ज्यावेळेस एखादा व्यक्ती वगैरे असेल तर त्यावेळेस आपण काय कन्सिडर करतो, ट्रेनची लेंथ आहे एवढंच डिस्टन्स कन्सिडर करतो. मग आपला फॉर्म्युला काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड किती आहे आपलं, 25/3. डिस्टन्स किती आहे, 100 डिवायडेड बाय टाईम. मग काय होईल, टाईम इज इक्वल टू 100 × 3, 100 × 3 डिवायडेड बाय 25. 25 25 100. टी इज इक्वल टू 12 सेकंड. तर त्या ट्रेनला, व्यक्तीला क्रॉस करण्यासाठी 12 सेकंद लागतील. तुमचं उत्तर बरोबर आहे. 12 सेकंद लागतील.
बरोबर याचे किती येते? सेवन पॉईंट फाईव्ह सेकंड. ओके. चला. अ ट्रेन इज मुव्हिंग ॲट अ स्पीड ऑफ 132 किलोमीटर पर आवर. म्हणजे ट्रेन किती 132 किलोमीटर पर आवर न स्पीडने चालेल. किलोमीटर पर आवर. इफ द लेंथ ऑफ ट्रेन इज 110 मीटर, 110 मीटर लेंथ दिलेली आहे. हाऊ लॉंग विल इट टेक टू क्रॉस अ रेल्वे प्लॅटफॉर्म 165 मीटर लॉंग. म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्म आहे त्याची लांबी 165 मीटर आहे, तर त्याला क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल? सेम मगाच्या सारखंच आहे. फक्त मगाशी काय होतं, आपल्याला व्यक्ती उभा होता, आता काय दिलेलं आहे आपल्याला, प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. आता जो प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे त्याच्यामुळे त्याची एक ठराविक लेंथ आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला डिस्टन्स काय घेणार आपण, त्या दोघांची ॲडिशन घेणार. मग डिस्टन्स इज इक्वल टू काय येईल? डिस्टन्स इज इक्वल टू 110 प्लस 165, 5 6 आणि 7 275. 275 मीटर. डिस्टन्स किती झालं? 275 मीटर. आता आपण ह्या स्पीडचं कन्वर्जन करून घेऊ पहिल्यांदा. स्पीडचं किती आहे? 132 गुणिले 518. तर 18 भाग जातो का? 18 गुणिले 7. चला आहे असंच यूज करू.
स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम इज इक्वल टू काय आहे, डिस्टन्स किती आहे 275 डिवायडेड बाय स्पीड किती आहे 132 गुणिले 5 हे 18 आहे, ते वरती जाईल. मग आपण किती 5 न भाग घालवला तर 5 5 25, 7 आले 2, परत 5 5 25 गुणिले 18 भागिले 132. आता इथे 11 न भाग द्यायला बघा किती होईल, 11 5 55 गुणिले 18 भागिले 11 1 11, 11 दूनी 22, 6 दूनी 12, 6 त्रिक 18, 5 त्रिक 15 भागिले 2 म्हणजे 7.5 सेकंद. 7.5 सेकंदमध्ये ही क्रॉस करेल. उत्तर बरोबर आहे. घ्या लिहून एवढं 1 मिनिटामध्ये. ओके, नेक्स्ट. बरोबर यायचं किती येते उत्तर. सेंटीमीटर पर सेकंड आहे,
72 kilometer per hour. A 160-meter long train crosses a 160-meter long platform in 60 seconds. Find the speed of train. तर आपल्याला स्पीड ऑफ ट्रेन काढायचे. तर आपल्याला डिस्टन्स काय येईल मग? 160 प्लस 160 म्हणजे हे किती होईल? 0 साधारण 12 हातच्या आले 320 मीटर. मग स्पीड इज इक्वल टू किती आले हे? 320 भागिले 16 20 मीटर पर सेकंद. आणि त्याचं किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल तर 20 गुणिले 18/5 5 20 36 72 किलोमीटर पर आवर. हे सिंपल होतं. 72 किलोमीटर पर आवर. आले का नाही उत्तर?
बघा लेंथ ऑफ ट्रेन ए इज 400 मीटर. एक ट्रेन आहे तिची लेंथ किती दिलेली आहे 400 मीटर दिलेली आहे. आणि लेंथ ऑफ ट्रेन बी इज एक्स मीटर. ट्रेन बी त्याची लेंथ एक्स मीटर दिलेली आहे. एक्स मीटर मोर दॅन द ट्रेन ऑफ ए, म्हणजे याची लेंथ किती येईल एक्स प्लस 400. इफ द स्पीड ऑफ बोथ ट्रेन ए अँड बी इज इक्वल, म्हणजे याचं स्पीड आणि याचं स्पीड इक्वल आहे. दे क्रॉस अ पोल इन 16 सेकंड अँड 24 सेकंड रिस्पेक्टिवली. म्हणजे ही पोल जो आहे ती किती 16 सेकंदामध्ये क्रॉस करते आणि ही ट्रेन 24 सेकंदामध्ये क्रॉस करते. ओके 40 सेकंद आले का बाय 16 सेकंद 24 सेकंद स्पीड. देन इन व्हॉट टाइम ट्रेन बी विल क्रॉस 400 मीटर लॉंग प्लॅटफॉर्म. तर आपल्याला काय म्हणतात की ही ए आहे ही बी ट्रेन आहे. ही जी बी ट्रेन आहे ती 400 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म आहे. ती किती टाइम मध्ये क्रॉस करेल. तर त्यासाठी पहिल्यांदा काय काढावं लागेल आपल्याला एक्स काढावं लागेल. एक्स काढून अजून काय काढावं लागेल आपल्याला त्याचं स्पीड काढावं लागेल बीचं, कारण की त्याशिवाय ते सॉल्वच होणार नाही. मग बघा पहिल्या कंडिशननुसार स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड किती आहे आपलं दोन्ही सारखंच दिलेलं आहे. डिस्टन्स किती आहे 400 मीटर. टाइम किती दिलेला आहे 16 सेकंद. हे इक्वेशन पहिले घ्या. दुसऱ्या कंडिशननुसार काय स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स काय येईल एक्स प्लस 400 डिवायडेड बाय टाइम किती दिलेला आहे 24 सेकंद. 24 इक्वेशन सेकंड. मग परंतु ते काय म्हणलेत की स्पीड दोन्ही ठिकाणी सारखं आहे, म्हणजे हे जे स्पीड आहे ते सारखंच आहे. तर मी इक्वेट करू शकतो ना हे दोन इक्वेशन. तर दोन इक्वेशन इक्वेट केल्यानंतर काय येते 400 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू एक्स प्लस 400 डिवायडेड बाय 24. म्हणजे एक्स प्लस 400 इज इक्वल टू 4 एक्स प्लस 400 इज इक्वल टू 400 इंटू 24 डिवायडेड बाय 16. 8 2 16 8 3 24 बरोबर. परत हे किती होईल 200 बेत्रिक 600. मग एक्स इज इक्वल टू किती आलं 200 मीटर. एक्स जर 200 मीटर आले असेल तर ह्या ट्रेनची लेंथ किती येईल 200 प्लस 400 बरोबर 600 मीटर. ओके 600 मीटर एवढं लिहून घ्या. लगेच पुढचं सॉल्व करतो. तोपर्यंत ज्यांना नसेल आलं त्याने पुढचं सॉल्व करा. ओके आता ट्रेनचं आपल्याला लेंथ मिळाली. आता डिस्टन्स किती होईल मग परत हे आता 400 मीटरचं प्लॅटफॉर्म क्रॉस करायचं ना आपल्याला. मग डिस्टन्स किती होईल 600 प्लस 400. डिस्टन्स 600 प्लस 400 इज इक्वल टू 1000. ओके 1000 डिस्टन्स झालं. स्पीड
आपण स्पीड काढून घ्या पहिल्यांदा. स्पीड इज इक्वल टू पहिल्या कंडिशन, स्पीड इज इक्वल टू 400/16, कारण दोन्हीकडे स्पीड सारखंच आहे ना. 400/16 मध्ये सोपं जाईल आपल्याला. 16 के 16, 16 दोन्ही 32, राहिले 8, 16 पंचे 80, म्हणजे एस इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंद. तर आपल्याला टाइम काढायचा आहे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स आलेलं आहे 1000 डिवायडेड बाय 25, तर 40 सेकंदमध्ये तो क्रॉस करेल. ओके, 40 सेकंदमध्ये क्रॉस होईल. बरोबर आहे. झालं लिहून? बघा आता मगाच्या सारखंच आहे. मगाशी पण कसं स्पीड सेम होतं, आता देखील एकच ट्रेन आहे ना, म्हणजे स्पीड सेमच आहे. स्पीडच इक्वेट करायचं आपल्याला. पहिल्यांदा लेंथ ऑफ ट्रेन काढा आणि मग त्याच्यावर स्पीड निघेल. हॅलो सर. चला काय दिलेलं आहे, अ पर्सन स्टँडिंग ऑन अ रेल्वे प्लॅटफॉर्म noticed that a train took 21 seconds to completely pass through the platform, which is 84 meter long, and it took 9 seconds to pass him find the speed of train in kilometer per hour. हं? तर आपल्याला स्पीड ऑफ ट्रेन काढायचे. दोन कंडिशन दिले आहेत बघा. म्हणजे समजा हा प्लॅटफॉर्म आहे
याची लांबी दिलेली 84 मीटर. इथे एक व्यक्ती उभा आहे. त्यानं असं ऑब्झर्वेशन केलं की ही जी ट्रेन येते तर ती ट्रेन प्लॅटफॉर्मला प्लॅटफॉर्मला किती 21 सेकंदामध्ये क्रॉस करते आणि मॅनला किती 9 सेकंदमध्ये क्रॉस करते. तर आता आपण काय म्हणू शकतो दोन्ही ठिकाणी स्पीड सारखंच आहे. मग जर पहिल्या कंडिशन व्यक्तीचं जर घेतलं तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स किती आहे आपल्याला माहिती नाही, ट्रेनची लांबी माहिती नाही. तर डी अपॉन टाइम किती आहे 9. इक्वेशन पहिलं. दुसऱ्या कंडिशनला काय होईल स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स प्लस प्लॅटफॉर्मची लांबी 84 डिवायडेड बाय 21 इक्वेशन सेकंड. पण स्पीड तर दोन्ही ठिकाणी सारखाच आहे. उत्तर किती 25.2 किलोमीटर पर आवर. ओके. आता हे जसं मगाच्या सारखं हे दोन्ही आपण काय करू शकतो इक्वेट करू शकतो. म्हणजे काय D/9 इज इक्वल टू D प्लस 84/21. तर हे किती होईल 21D इज इक्वल टू 9D प्लस 84 इंटू 9. मग याच्यातला जर डिफरन्स घातला तर किती 12D इज इक्वल टू 84 इंटू 9. D इज इक्वल टू 84 इंटू 9. 84 इंटू 9 डिवायडेड बाय 12. 12×7=84. D इज इक्वल टू 7×9=63. 63 मीटर एवढी लांबीची ट्रेन आहे. तर स्पीड ऑफ ट्रेन आता काढू. स्पीड किती पहिली कंडिशनला घेऊ आपण मॅनच्या. स्पीड किती येईल 63 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू 7 मीटर पर सेकंद. जर त्याचं कन्वर्जन केलं 7×18/5. तर 5×3=15. 4×3 6 झाले 3.6. 7×42 4. 7×4 25. 25.2 किलोमीटर पर आवर. स्पीड इज इक्वल टू 25.2 किलोमीटर पर आवर. ओके. बरोबर आहे उत्तर. घ्या लिहून ये. आज इथेच थांबू. राहिलेले आपण याच्यावरचे एक्झाम्पल उद्या हो.